मग ज्यावेळेस कुळातनं सर्व दिवस मोकळं करतात त्यावेळेस गुरु काय करतं माहिती आहे का, त्यांची कान फुकण्याची विधी करतं. काय करतं? कान फुकण्याची विधी. समजले की नाही? कान फुकण्याची विधी केल्या जातं. कान फुकण्याची विधी ज्यावेळेस होते त्यावेळेस तिथं गुरु त्याच्या ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय, काय इडा पिंगळा सुषुम्ना नाडी 72,000 नाडींना आज्ञा देतो. काय देतो? जेणेकरून तुमची डोक्यातली माया नष्ट होऊन जाते. आता त्याच्यामध्ये काय काय करायला होतात? विधान. मग आता काय करतात गुरु, ज्यावेळेस कान फुकतात तर त्यावेळेस कान फुकून त्याच्या सर्व शरीराला इंद्रियाला आज्ञा देतात. आणि जे गुरूंनी साधना केलेली आहे, तपस्या केलेली आहे, जे पण दिव्य शक्ती आहेत त्या सर्व दिव्य शक्तींना ते काय करतात माहिती का, आज्ञा देतात की आजपासून हा माझा शिष्य. कोण? आजपासून हा माझा शिष्य. मग त्या अनुसार सर्व देवी दैवताला वगैरे सर्वांना साक्षी मानून, कुळाच्या देवी दैवतात सर्वांना साक्षी मानून तो विधान दिला जातो. मग तो विधान दिल्यानंतरून काय होतं माहिती आहे का, गुरु कुळाचे दिव्य जी ताकद आहे त्याला प्रकट कसं करायचं तो मंत्र विधान देतो. पहिला काय करतो, जे कुळाचे देवी दैवत आहे आणि त्याच्यामध्ये एक मंत्र अजून देतात, ते त्याची आत्मशक्ती, दिव्य शक्ती प्रकट करण्यासाठी. समजलं? आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःने कितीही प्रयत्न केला तर स्वतःचा जीवात्मा जाणून घेऊ शकत नाही. का की तिथपर्यंत पोचायचं कसं तेच माहिती नाही. तर कसं, जर समजा की तुम्ही आता पाण्यात उतरला तर पाण्यातून तुम्हाला बाहेर यायचं तर वाट कुठली शोधणार आहे? पवतच यावं लागणार आहे. मग पवत येण्यासाठी वाट थोडी नाही. आणि जर तुम्हाला आकाशात सोडलं तर तुम्हाला आकाशानं चालत थोडी यायचं, उडत कुठेही पडणारच आहे तुम्ही. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे का, जोपर्यंत तुम्हाला वाट दिसत नाही. आता काय होतं की अनेक जण लोक काय बोलतात की एकाग्रता करण्यासाठी हे आज्ञाचक्रावरती केंद्रित करा. काय करतात?